नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये सकाळची सूर्याची पूजा करण्याची परंपरा ही चालत आलेली आहे। सकाळी सूर्य देवतेला अर्घ्य देणारे अनेक लोक आहेत। अनेक वेळा पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यानं सूर्यदर्शन होत नाही, त्यामुळे काही लोकांचा गोंधळ उडतो। ढगाळ स्थितीमध्ये सूर्याला कसे अर्घ्य अर्पण करावं आणि त्याचं फळ मिळेल की नाही, तर हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये पंचदेवांचं वर्णन केलंय। त्यापैकी भगवान गणेश, भगवान शिव, पालनहार विष्णू, देवी दुर्गा आणि सूर्यदेव। कलियुगामध्ये सूर्यदेव हे एकमेव दृश्य देवता आहेत असं मानलं जातं। जो व्यक्ती सकाळी सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करून पूजा करतो, त्याच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी ही नांदत राहते आणि अशा व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान मिळतो असंही मानलं जातं। पावसाळ्यामध्ये माणसानं सूर्याची पूजा अर्घ्य कसं द्यावं याविषयी आपल्याला स्वामींच्या तोंडून काही गोष्टी ऐकायला मिळतात। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा ढगांमुळे सूर्यदेवतेचं दर्शन होत नाही, अशा स्थितीमध्ये पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाचं ध्यान करावं आणि तांब्याच्या पात्रानं सूर्याला अर्घ्य अर्पण करावं। याशिवाय रोज सकाळी सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्राचं दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता। सूर्यदेव सिंह राशीचा शासक ग्रह आहे। शनिदेव, यमराज आणि यमुना ही सूर्यदेवाची मुलं असल्याचं मानलं जातं। सूर्यदेव हे हनुमानाचे गुरु आहेत। हनुमानाला सूर्यदेवांकडूनच ज्ञान मिळाल्याची धार्मिक श्रद्धा आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्हाला जर ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यामध्ये सूर्याचं दर्शन होत नसेल तर तुम्ही सूर्याला तरीही अर्घ्य अर्पण करू शकता, कारण सूर्यदेव नेहमी जागे असतात। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।